माझ्या मुलांना कसं राहायला पाहिजे हे आपल्याचा अधिकार आहे. त्या अधिकार आपल्याला घटनेला झालेला, पण त्या संदर्भात ज्या शासनाच्या ज्या संकल्पना आहेत, शासनाला देखील वाटतं सर्वांची चांगली घरं असावी, लोकांचं राहणीमान सुधारावं, राहणीमान चांगलं असावं, त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतात. त्या माध्यमातून अशा योजनांचा, अशा संकल्पनांचा उदय होत असतो. एखादी योजना तयार करताना त्यामध्ये त्रुटी काहीतरी येतातच. मागे असलेल्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे, कृपया त्यांनी हात येऊन बसावं. पुढे आल्यानंतर थोड्याशा ह्या पुढच्या इकडे मागे घ्या असा, आणि हा एकच पट्टा बनवा, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त आवाज जाईल आपला. हे लोक जे पुढे बसले ह्या पुढच्या ह्या ज्या ह्या मागे असायला हवं. त्या ठिकाणी गर्दी आलो. आज 4 कार्यकर्ते तयार झाल्यानंतर ते 40 कार्यकर्त्यांच्या बॅचमध्ये हँडल करू शकतात, ते माहिती देऊ शकतात. इंडियन पब्लिक ट्रस्टचा एवढा जे प्रामाणिक हेतू आहे की ही माहिती तुमच्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस तुम्ही 40 लोकांनी द्याल. आम्ही आमच्या बॅनरवर बघत तुम्ही बघितलं असेल, त्यामुळे पहिलं केलं की अफवांवर विश्वास ठेवू नका. आज जो कोणी असा समाज बनवण्याचा किंवा कुठलाही कार्यक्रम घेतो की मार्केटमध्ये असंख्य पुढे सोडले जातात की कार्यक्रम होऊ नयेत किंवा जनजागृती होऊ नयेत. तर आमचा हेतू एकदम साफ आहे. याची जास्तीत जास्त मंदिरातली जी घंटा असते ना, त्या मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. मी जी कविता गातो त्या कवितेला चाल नाही जोपर्यंत मी ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. आम्ही तुमचे गुलाबी कागद ठेवलेले आहेत, आम्ही तुम्हाला इथे नमूद केलेलं आहे की तुमचे प्रश्न कागदावर लिहा, म्हणजे जेणेकरून गोंधळ होणार नाही. आपण जेवढा शांततेने ही सभा ऐकू तेवढा जास्तीत जास्त आपला फायदा होणार आहे. त्यामुळे शांत चित्ताने ही सभा ऐका आणि याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की इंडिकस ही पब्लिक ट्रस्ट गेल्या 15 वर्षापासून पार्सलमध्ये कार्यरत आहे. हेल्थ एज्युकेशनवर पानसाईडमध्ये 2005 साली आनंद नाक्यावर देखील आम्ही कार्यक्रम केले होते. आम्ही एज्युकेशनवर काम करतो, आम्ही कम्प्युटर एज्युकेशनवर काम करतो, आम्ही हेल्थवर काम करतोय. आम्ही पानसाईडमध्ये एड्स डे साजरा केला, आम्ही टीबीचं डॉट सेंटर चालवलं. तुम्हाला माहित असेल तर जांभळी नाक्यावर सगळ्यात स्वस्त अशी पॅथॉलॉजी इंडिकसची होती, जिथे आम्ही 50 रुपये लोकांना रिपोर्ट काढून देत होतो आणि त्या रिपोर्टला आम्ही सांगत होतो की ह्या रिपोर्टला आम्ही तुम्हाला इथे स्पष्ट करतो. इंडिकसचं रोल की एसआय म्हणजे नेमकं काय आहे. त्यामुळे ह्या संकल्पना, चांगल्या संकल्पना का बाळगल्या जातात, त्यामध्ये काही ठिकाणी आपण देखील दोषी ठरतोय. तर आपल्या चुका काय ज्या ठिकाणी हे देखील आता इथे या ठिकाणी पोलिसांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगणार आहे की संकल्पना येतात, शासनाच्या स्कीम्स येतात, त्या चांगल्या असतात, वाईट असतात. त्या वाईट नसतात, त्या चांगल्यासाठी घडलेल्या असतात, पण त्याच्यात काही त्रुटी राहिलेल्या असतात. तर तसं मी तुम्हाला आता म्हणालो की बाबा ह्या त्रुटी राहिलेल्या आहेत, ह्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आपण जागृत होणं गरजेचं आहे. आपल्याला काय मागायचं, आपले अधिकार काय, आपल्याला त्यातून काय मिळणार आहे, आपण आपलं राहणीमान कसं सुधारणार आहे, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी पुन्हा एकदा इंडियन पब्लिक ट्रस्ट येथे आलेल्या सर्व पार्सलच्या सुजा नागरिकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी माननीय प्रभू साहेबांचे आगमन झालेले आहे, तरी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. इंडियन पब्लिक ट्रस्टच्या वतीने
या ठिकाणी माननीय प्रवीण साहेबांचे इकडून आमचे हार्दिक स्वागत करत आहोत. इंजिनियर पदम यहाँ पे आके बोलते तुम लोग. या ठिकाणी इंडिगस पब्लिक प्रेसच्या की बरेच बिल्डर येतात, जिल्ह्यावर होतात, येतात जातात, पण कोणाला काही त्यातलं काही पत्ते कळत नाहीये, पत्ते कळत नाहीये, लोकांना काही कळत नाहीयेत. तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोसायटीचे अध्यक्ष आहे ते सगळं मार्गदर्शन करतातच, पण यासाठी नेमकी संकल्पना काय हे तुम्ही स्वतः जाणून घ्या आणि तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेण्यासाठी या शिबिराचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवतो. निर्णय सरतेशेवटी तुम्हाला घ्यायचा आहे. या ठिकाणी कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे ठरवण्यासाठी आम्ही आलेलो नाही. तर यातलं चांगलं काय खरं काय, कोण आम्हाला दिशाभूल करतं, कोण आम्हाला दिशा दाखवू शकतं, कोण ही थोडी एसआरची संकल्पना राबवू शकतं, खरंच आम्हाला ही गरज मोठील का, आम्हाला मोठील का, आमच्या पोरांना मोठील का, त्यांच्या नातवंडांना मोठील, ह्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना शांततेने आवाहन करतो की कृपया सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवा. तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने ही संकल्पना कशी राबवली जाऊ शकते, पार्सलमध्ये कशी राबवली जाऊ शकते या संदर्भात साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यानंतर साहेबांचं भाषण चालू असताना कृपया मध्ये कोणी बोलू नये, शांत पद्धतीने ऐकून घ्यावं. या ठिकाणी इंडिगस पब्लिक प्रेसच्या वतीने आणि या ठिकाणी जमलेल्या पार्सलच्या तमाम सुजाण नागरिकांच्या वतीने मी साहेबांना विनंती करतो की माननीय साहेबांनी या ठिकाणी कृपया आम्हाला एसआरए जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे मार्गदर्शन करावे. माननीय चंद्रशेखर प्रभू साहेब. हॅलो. सुरुवातीला आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो की या ठिकाणी मार्गदर्शनाकरता मला त्यांनी बोलवलं, याबद्दल त्यांचे आभारी आहे. आपण सर्व एसआरए विषयी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला. मी महाराष्ट्र राज्याच्या अनेक सरकारच्या अनेक पदावर अनेक वर्ष काम केलेलं आहे. म्हाडाचा अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. एसआरएच्या कमिटीवरही मी 6 वर्ष होतो, 7 वर्ष. आणि एसआरएचा कायदा नीट अभ्यास केल्यानंतर अनेक ठिकाणी एसआरएच्या लोकांकडे जाण्याचा प्रयत्न केला. बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव सगळ्या ठिकाणी ठेवला जातो. हा नेमका बिल्डरांचा पुनर्विकास म्हणजे काय हे लोकांना समजावण्यासाठी मी ठिकठिकाणी जात असतो आणि लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो.
बिल्डरांची ही योजना समजून घेण्याआधी बिल्टअप एरिया म्हणजे काय, कार्पेट एरिया म्हणजे काय, FSI म्हणजे काय आणि आपण कसे काय फसवले जातो याविषयीची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला नव्हे प्रत्येक भगिनीला देखील याविषयीची माहिती पाहिजे. कारण ही माहिती आपल्याकडे नसते आणि म्हणून राजकीय नेते पुढारी हे आपली फसवणूक करत असतात. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की झोपडपट्टीत आपण राहता तो झोपडपट्टी कायदा काय आहे? आपल्यापैकी झोपडपट्टी कायदा वाचलेले किती जण आहेत? जरा हात वर करा पाहू. नाही. झोपडपट्टी पुनर्वसन कायदा, ज्या कायद्याखाली आज झोपडीधारकांना प्रोटेक्शन आहे, त्या कायद्याच्या कलम 14, 13 आणि 14 याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जो ज्या जमिनीवर राहील तो त्या जमिनीचा मालक होऊ शकतो. कसं काय मालक होऊ शकतो? तर झोपडपट्टीच्या 70% रहिवाशांनी सरकारकडे अर्ज करायचा की आम्ही इतकी वर्ष या जागेवर राहत आहोत, या जागेचं मालकी हक्क आम्हाला द्यावा. 6 महिन्याच्या आत सरकारने त्या जमिनीचा मालकी हक्क आपल्या नावावर दिला पाहिजे असं कायदा म्हणतो. पण मालक झाला तर आपण नाही झाला. कायदा कोणी समजून सांगितलं का आजपर्यंत? नाही सांगितलं. का नाही सांगितलं? कारण राजकीय पुढाऱ्यांना आपण जमिनीचे मालक झाले की मग त्यांना कोण विचारणार. त्यामुळे झोपडपट्टी वासियांना झोपडपट्टीतच ठेवायचं आणि प्रत्येक वेळेला निवडणूक आली की आपण भीक मागायची. मी कधी कधी म्हणतो की हा देश भिकाऱ्यांचा देश आहे. कारण 5 वर्षातून एकदा आपल्याकडे काही भीक मागायला गाडीमध्ये, एअर कंडिशन गाडीमध्ये भिकारी येतात. मत द्या, मत द्या, मत द्या, भीक मागतात. पुढाऱ्यांचे दलाल येऊन आपल्याला पैसेही देतात की या पुढाऱ्याला मत द्या. आणि एकदा का हे भिकारी निवडून आले की मग 5 वर्ष आपण भीक मागायची. पाणी दे, संडास दे. म्हणजे 5 वर्षातून एकदा ते भीक मागणार, मत दे, मत दे. उरलेली 5 वर्ष आपण भीक मागायचं की पाणी आलं नाही, पाणी चालू करून दे. वीज आली नाही, वीज चालू करून दे. रस्ता नीट होत नाही, रस्ता नीट करून दे. म्हणजे त्यांनी एकदा भीक मागली की बाकीचे 5 वर्ष आपण भीक मागायची. म्हणजे तेही भिकारी आणि आपणही भिकारी. आणि निवडणूक आली की सगळेच येऊन आपल्याला खोट्या खोट्या भुलतापा देणार. आपल्याला सांगणार तुम्हाला घर देऊ, 15 मजल्यावर देऊ, 20 मजल्यावर देऊ, 40 मजल्यावर देऊ, काही पण सांगतील. आणि हे सांगून त्यांना मत पाहिजे असतात. खरं तर त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे की कायदा तुम्हाला अधिकार देतोय, जमिनीचे तुम्ही मालक होऊ शकता. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी मिळून आज जितक्या जमिनीवर झोपडपट्टी आहेत त्या सर्वांना जमिनीचं मालक केलं पाहिजे. पण त्यांना ते करण्याची आवश्यकता कधी वाटली नाही. कायदा समजून सांगण्याची देखील आवश्यकता वाटली नाही.
कायदा केला पण कायदा लोकांपर्यंत घेऊन गेले नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की मी इतकी मोठी घटना देशाची घटना लिहिली, पण हा कायदा गरिबाला जर कळला नाही तर कायदा करून काय उपयोग. आज तीच परिस्थिती आहे. कायदा म्हणतो कि जो जिस जमीन पे रहेगा वो उस जमीन का मालिक, जो जिस जमीन पे बोएगा वो उस जमीन का मालिक. ज्या जमिनीवर आपण राहत आहात त्या जमिनीचा मालकी हक्क हा आपल्याला मिळाला पाहिजे असं कायदा म्हणतो. पण कायदा समजून सांगण्याऐवजी पुढारी म्हणतात काय द्या. आपण म्हणतो कायद्यानं चला, ते म्हणतात काय द्या आणि चला. अशा पद्धतीनं लुटमार चालू आहे आणि जनता लुटून घेते स्वतःला. याचं कारण आपल्याला कायदा माहित नाही. कार्पेट एरिया म्हणजे काय तर एखाद्या खोलीत जाऊन त्या खोलीच्या आतमध्ये लांबी गुणिले रुंदी, लांबी मोजायची, रुंदी मोजायची, लांबी गुणिले रुंदी बरोबर त्या खोलीची कार्पेट एरिया. 10 बाय 10ची खोली असेल तर 10 गुणिले 10 100 फुटाची कार्पेट एरिया. 10 बाय 12ची खोली असेल तर 12 गुणिले 10 120 फुटाची कार्पेट एरिया. 10 बाय 15ची खोली असेल 15 गुणिले 10 150 फुटाची कार्पेट एरिया. साधा 4थीतला मुलगा देखील हे कॅल्क्युलेशन करू शकेल. आता बिल्टअप एरिया म्हणजे काय तर भिंतीसह जागा मोजली की त्याला बिल्टअप एरिया म्हणतात. आता 10 बाय 10ची खोली आहे पण भिंत 6 इंचाची आहे तर खोलीचा कार्पेट एरिया 10 बाय 10चा 100, पण भिंत 6 इंचाची म्हणजे खोली 11 बाय 11 बरोबर 121 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया. म्हणजे कार्पेट एरिया 100 असताना 6 इंचाची भिंत असली की बिल्टअप एरिया 121 येतो. हाच बिल्टअप एरिया 1 फुटाचा असेल, भिंत जर 1 फुटाचा असेल तर 12 बाय 12 म्हणजे बिल्टअप एरिया 144 फूट होतो. भिंत जर 1.5 फुटाची असेल तर 13 बाय 13 बिल्टअप एरिया 169 होतो. म्हणजे कार्पेट एरिया 100 असताना बिल्टअप एरिया 108 असू शकतो, 121 असू शकतो, 144 असू शकतो, 160 असू शकतो, 170 असू शकतो. हे आपल्याला कळत नाही, हे बिल्डरला कळतं आणि म्हणून आपल्याला बिल्डर फसवतो. आपण सही दिली की विषय संपला. बिल्डरला सही दिल्यावर आपलं सगळं काही बिल्डरांच्या नावावर. एरवी एकमेकांशी करार करताना आपण साधा करार करतो, पण बिल्डरने बरोबर करार करताना या कराराला इनएव्होकेबल कन्सेंट असं म्हटलं जातं. लग्न जरी झालं आणि अग्नीला साक्षी मानून 7 फुलं जरी घेतले तरी तूच माझ्या कुंकवाचा धनी ज्याला आपण म्हणतो, तो जर नीट वागला नाही तर कोर्टात जाऊन डायव्होर्स घेण्याची पद्धत आहे. पण बिल्डरला एकदा का इनएव्होकेबल कन्सेंट दिला तर तुम्ही जिवंत असेपर्यंत किंवा तो जिवंत असेपर्यंत तो म्हणतो की मला कुणी काढणार नाही. म्हणजे लग्न मोडू शकतं पण बिल्डरशी करार मोडता येत नाही असं बिल्डर म्हणतो. साफ चुकीचं आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की फसवणूक करून केलेला करार हा कधीही मोडला जाऊ शकतो. मात्र बिल्डरांनी सगळे कायदे जर आपल्याला समजावून सांगितले असतील, आपली फसवणूक केली नसेल
आपण जाणीवपूर्वक त्याच्या करारावर सही केली असेल तर मात्र तो करार रद्द करता येत नाही. आणि म्हणून FSI म्हणजे काय? FSI म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक. चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय? तर जी जमीन, ज्या जमिनीवर 100 झोपड्या असतील, 500 झोपड्या असतील, त्या जमिनीचं क्षेत्रफळ गुणिले जो चटई क्षेत्र निर्देशांक आहे त्याला FSI म्हणतात. FSI वाढला की एरिया वाढतो. FSI वाढवून देण्यासाठी बिल्डर प्रयत्न करत असतात. एकदा का आपली सही घेतली